नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच राजकीय वर्तुळात आणखीन एक चर्चेला उधाण आलं आहे. येत्या रविवारी म्हणजे 14 डिसेंबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक आयोजित करण्यात आलं आहे. या बौद्धिकासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आलं असून नेमके कोण कोण उपस्थित राहणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. कारण मागील वर्षी याच बौद्धिक वर्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी संघाच्या स्मृती मंदिरात हजेरी लावली होती. मात्र त्याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या आमदारांनी या भेटीकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे यंदा तरी अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे आमदार संघाच्या बौद्धिक वर्गाला सहभागी होणार का, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. या चर्चांदरम्यानच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना संघाच्या बौद्धिक वर्गाला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव, शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे, असं सांगत अमोल मिटकरी यांनी संघाच्या कार्यक्रमापासून अंतर ठेवण्याचं कारणही स्पष्ट केलं. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणेच यंदाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संघाच्या बौद्धिक वर्गाला उपस्थित राहणार नाहीत, हे जवळपास निश्चित झालं आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय संदेश आणि भूमिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच राजकीय अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.